महाराष्ट्र में हुए अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 में जनहित के लिए किए गए प्रमुख निर्णयों की वर्धा जिले के विकास व निधि की उपलब्धता व अन्य जानकारी वर्धा जिले के पालक मंत्री व महाराष्ट्र के राज्य मंत्री श्री पंकज भोयर ने विशेष पत्रकार परिषद के दौरान दी। इस पत्रकार परिषद में भाजपा वर्धा जिला अध्यक्ष संजय गाते, आमदार राजेश बकाने, आमदार दादाराव केचे, भाजपा अनुसूचित जाति मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम उपस्थित थे। राज्यातील मेट्रो नेटवर्क 1200 किलोमीटर पर्यंत करण्याचं उद्दिष्ट, मेट्रोचं उद्दिष्ट त्या ठिकाणी वाढवण्यात आलं आहे। दुसरा, विदर्भाकरिता एक जो ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला तो म्हणजे वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प। ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपली विदर्भामध्ये इतका जो सिंचनाचा बॅकलॉग इतक्या वर्षापासून आहे, हा बॅकलॉग दूर करण्याचं मोठं काम त्या ठिकाणी होणार आहे। याला प्रशासकीय मान्यता देखील त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि लवकरच या कामाची सुरुवात त्या ठिकाणी होऊन भंडाऱ्यावरून हे काम सुरू होऊन विदर्भातले जवळजवळ सर्व जिल्हे आपण त्यामध्ये कव्हर करतो आहे। आज ह्या अर्थसंकल्पामध्ये सांगताना राज्यस्तरावर तर अनेक निर्णय घेण्यात आलेच, परंतु त्याच पद्धतीनं आपल्या जिल्ह्याकरिता देखील बऱ्याचशा गोष्टी आपण ह्या अर्थसंकल्पामध्ये करून घेतलेल्या, आपण त्याला प्रसिद्धी दिली आहे। मागच्या 50 ते 60 वर्षाआधी वर्धा जिल्ह्यातले दोन मुख्य सिंचन प्रकल्प होते, बोर प्रकल्प आणि धान प्रकल्प। याच्या नूतनीकरणाचं काम आपण त्या ठिकाणी हाती घेतोय। त्याच पद्धतीने याची युटिलायझेशन मॅक्झिमम करून शेवटपर्यंत टेलपर्यंत पाणी कसं पोहोचवता येईल शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत, हा त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। नंतर अर्थसंकल्पामध्ये चारही मतदारसंघामध्ये जवळजवळ मला असं वाटते 100 कोटी रुपयाच्या वर रस्ते आणि पुलांकरिता ह्या अर्थसंकल्पामध्ये दिलेले आहे जिल्ह्याकरता, चारही मतदारसंघामध्ये। नंतर बांबू विकास प्रकल्पाला विशेष महत्व याच्यामध्ये दिल्यात 50,000 कोटींचा बांबू विकास प्रकल्प, कारण बांबूचं पीक हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी उपयोगी ठरतं। गडचिरोलीला जे स्टील हब म्हणून घोषित करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला, याला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। ह्या गडचिरोलीमध्ये ज्या पद्धतीचं आयरन ओर मिळतं ते देशामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आयरन ओर असल्याची माहिती त्या ठिकाणी आहे आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार त्या ठिकाणी येत आहेत। परंतु सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन याच्याकरता केलं पाहिजे की गडचिरोलीमध्ये जर का एखाद्या कंपनीला त्या ठिकाणी ब्लॉक हवे आहेत कोलचे, तर त्यांनी सांगितलं की गडचिरोलीला लगत असलेले विदर्भातले जे इतर जिल्हे आहेत त्या ठिकाणी त्यांना इंडस्ट्री टाकणं कंपल्सरी आहे। म्हणजे आता एखाद्या कंपनीला जर का गडचिरोलीमध्ये येऊन त्याला ब्लॉक पाहिजे, आयरन ओरचा ब्लॉक पाहिजे, त्याला भंडारा, वर्धा, चंद्रपूर किंवा आजूबाजूला लगतचे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी एक इंडस्ट्री टाकावं लागेल, मग त्याला त्या ठिकाणचा ब्लॉक त्या ठिकाणी अलॉट होणार आहे। अशा पद्धतीनं अनेक निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आलेले आहेत। बाकी आपल्याला माहितच आहे की वर्धेकरता उमेद मॉल त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे। आपण त्या ठिकाणी भर देतोय जास्तीत जास्त वर्धेला पर्यटन कसं वाढवता येईल। आता मी नुकताच 2 दिवसाआधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करून आलो। एक शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून आपलं वर्धे आणि कोकणासोबतची कनेक्टिव्हिटी फार स्ट्रॉंग त्या ठिकाणी होणार आहे आणि याच्यानंतर कोकणचा फायदा आपल्या विदर्भाला कसा होऊ शकतो आणि विदर्भाचा फायदा कोकणात कसा होऊ शकतो, याचा एक समन्वय 2 जिल्ह्याच्या प्रशासनाच्या माध्यमातून देखील करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे। आज या ठिकाणी अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले, त्याची विस्तृत माहिती देखील आम्ही लेखी स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहोतच। आजच्या निमित्तानं सांगतो कारण सभागृहात हे बिल, हा कायदा मांडण्याची संधी मला त्या ठिकाणी मिळाली। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026, ज्या माध्यमातून अनेक मंडळींचं कन्फ्युजन सभागृहात देखील झालं होतं, काही जणांनी शंका, सर्वांनी बिल एक तर सर्वांनी त्याला होकारच दिला, नगण्य व्यक्ती सोडले तर सर्वांनी त्याला होकारच दिला। काही शंका त्यांच्या होत्या, त्या मी भाषणामधून त्यांच्या शंका दूर त्या ठिकाणी केल्या। एक तर आपण धर्म स्वातंत्र्य, एखाद्याला धर्म बदलायचा आहे तर त्याच्यावरती बंधन कुठल्याही पद्धतीचं घातलं नाही, फक्त त्याची कार्यपद्धती आपण ह्या कायद्यामध्ये केली। अनेक वेळेस आपल्या लक्षात आला इतिहासामध्ये घटना अशा घडल्या, कधी जबरदस्तीनं
कधी फसवणूक करून त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा धर्म बदलला गेला. याच्याकरता याच्यानंतर ज्यालाही धर्म बदलवायचा आहे त्यांनी प्रशासनाला आधी जर कळवलं तर अशा पद्धतीची फसवणूक त्या ठिकाणी होणार नाही. परंतु याचा अर्थ असं नाही की त्याला धर्म बदलताच येणार नाही. प्रशासनानं तयार करून दिलेली SOP पाळल्यानंतर तो त्याचा स्वातंत्र्य त्या ठिकाणी अबाधित आहे. असे अनेक निर्णय राज्य सरकारने ह्या अर्थसंकल्पामध्ये घेतले आहेत. आपल्या काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो.